मित्रांनो, वेलकम माय न्यू ब्लॉग। तर आज खूप दिवसांनी म्हणजे सॉरी मी आता मध्येच ब्लॉग टाकायचं बंद केले म्हणजे टाकलेच नाही। मिनिमम 3 टाकलेले ते पण खूप गॅप देऊन टाकले। आज मी चाललो आमच्या गावाला। तर जे खानदेश म्हणजे आपल्या खानदेशचे जे लोक आहेत त्यांना माहितीच असेल 10, 11 आणि 12 या 3 दिवसाला आपल्या खानदेशचा मोठा कार्यक्रम असतो, ज्या त्या गावाला उत्साह असतो। तर ज्याला कोणाला माहित असेल या 3 दिवशी काय कार्यक्रम असतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तसं आपल्या बघा लोकांना माहिती आहे की काय पाहिजे, पण ज्यासले माहिती होईल ते कमेंटमध्ये सांग द्या। हो हां काय अरे सांग द्या, आपला जे सांग द्या। हां लिकी सण आणि ना ते वरती लाल कलरचा बटन आहे ते बी दाब द्या, तर ठोकी टाका भाऊच्या येईन तो ठोकी टाका थोडंसं। हां ठोकी ना बरोबर। तर मी चाललो, तर मग चला जाऊया। आणि हॅलो मित्रांनो, आता मी बस स्टँडवर चाललो, तर रस्त्यात थांबलेलो आहे कारण की आता घड्याळाचं काम पण करायचं माझं आणि झोपेतनं उठलं आहे तर काय लक्षात येत नाही। तर खूप वेळानंतर आता बस भेटली, भरपूर वेळ लागला बस यायला। आणि आता बघा पप्पा आणि ते पण मला सोडायला आलेले। बघा माझा भाऊ पण आला, त्याला एवढी खुशी होते की चाललाच बुवा आता का टेन्शन नाही कोणाला, कारण की त्याला अभ्यासाचं बोलणारा मीच आहे त्याला, म्हणून काही टेन्शन आहे त्याला। आणि आता बघा 15-20 मिनिटानंतर आपली बस निघाली आणि मी तुम्हाला माझ्या स्वतःचा फेस दाखवू शकत नाही कारण की असं तर मी म्हणजे दाखवलं आहे। आणि आपण आता फिरून चाललो। दरवेळेस ज्यांना माहीत असेल शिरपूरहून बस कुठे जाते, तर आज टोल गेटकडूनच जाते बस। माझं नशीब खराब आहे का काय माहीत नाही, कारण की थोडा टाईमचा फरक पडेल। हे बघा शिंदखेड्याला आलो आणि इकडनं पण आता भरपूर काही घडलं इथं, म्हणजे जास्त पॅसेंजर बसलेले होते तर थोडं बोलाबोल चालू होती। इकडनं पण लगेच निघालो आम्ही, पण वेळ पॅसेंजर काढताना लागलं। हे बघा कसे लगेच पॅसेंजर बसतात। तर बस स्टॉपवरून निघालो आणि पुढे अजून माणसं बाया काय म्हणतात लेडीज वगैरे सगळे आहेत, ते नुसतं घाई करतात, ते बी म्हातारी माणसं सगळे चढायला प्रयत्न करतात। बाबा एवढी गर्दी। आणि तुम्हाला बोललोच मी की फेस का दाखवू शकत नाही की माझ्या आजूबाजूला पोरं पोरी हे सगळे बसलेले असतात, मग त्यांना कसं कॅमेरासमोर कम्फर्टेबल वाटेल का नाही म्हणून दाखवत नाही। ते बघत नाही, बघू शकतात लोक बघा कसे वेट करतायत। आणि हे सगळे बसणारे होते, इथंच आम्हाला अजून अर्धा तास घुसला त्यांना नाही नाही म्हणत। तर आता जोरात या ड्रायव्हर भाऊने गाडी चालवली, सॉरी ड्रायव्हर काकाने त्यांनी गाडी चालवली। तर एकदम आता आमचं इकडनं गाव जवळचे, आता तुम्ही पाहू शकता हे बामना दमाना लागलेलं आहे, जवळच गाव म्हणून बामना दमाना। तर आता इथून फक्त आमचा अर्धा 1 तासचा रस्ता आहे, मग पोचतो। तर चला तुम्हाला दाखवतो आमचा गावाचा व्ह्यू कसा असतो असं। बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो इथं ट्रेन आलेली। आता इथं आमच्या गावातलं स्टार्टिंग इकडनंच होते आता दोंडेच्याची, कारण की रेल्वे गेट लागला म्हणजे समजायचं की आता आपलं गाव लागलंच। आता पाहू शकता माझ्या बाजूला पण एक लेडीज बसली, ते पण स्नॅपच काढतायत रेल्वेचा। तर ज्याच्या त्याच्या अंगात आता स्नॅपचा किडा घुसलेला आहे। मी पण येता येता खूप स्नॅप काढले। तर मित्रांनो जो कोणी इंस्टाग्रामला असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाग्रामला पण आपले नवीन रील्स अपलोड करतो आपण। इंस्टाग्राम ID आपल्या बायोमध्ये पण असेल किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। हे बघा तुम्हाला आता मी माझा फेस दाखवला कारण की कसं तरी केलं मॅनेज। हे बघा कसं बसलो मी, लई गर्दी होती तिथं म्हणून दाखवू शकलो नाही। तर बघा आपली ट्रेननी बस निघाली आहे। तर इकडनं काय 15-20 मिनटाचं अंतर आहे, मग आपण निघू। ट्रॅफिक लई होता, ट्रॅफिक म्हणजे बेकार असतो इथं, राहणारच नाही यार। ट्रेन जाणार होती म्हणून थांबली गाडी। ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आपलं बोलणं, कसं ते नवीन आहे ना म्हणून। मित्रांनो हे बघा आमचं गाव आधीपेक्षा आता भरपूर डेव्हलप झालं आहे आमचं गाव, आणि पहिल्यापेक्षा पण जास्त स्वच्छता आहे पाहू शकता। आणि इथं आपल्या महाराणा प्रतापांचं पण स्मारक आहे। आणि या गावापासून माझं खूप आठवणी आणि कारण की मी लहानपणी इकडंच शिकलेलो आहे। तर दाखवतो बघा, ही माझी शाळा आहे, मी जिथं 1st स्टँडर्ड इथंच गेलो होतो इंग्लिश मीडियम। ही पाहू शकता बघा,
ही माझी शाळा आहे. इथं पण शिकलो आहे मी. आता पण सध्या शिरपूरमध्येच आहे. हे बघा भरपूर काही चेंजेस झालेले आहेत. म्हणजे आधी जसं होतं ते आता तसं राहिलंच नाही काही. आणि या छोट्याशा दीड तासाच्या प्रवासात नंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे. म्हणजे काय डेस्टिनेशन म्हणायचं त्याला, आपल्या गावाला पोचलो आहे. बोर तर खूप झालं पण तरी, आणि ब्लॉग छोटासाच काढला मी. तर काय एवढं इंटरेस्ट तर येणार नाही पण तरी बघायचा, ट्राय करायचं. आणि माझा अशी इच्छा आहे की तुम्ही इंटरेस्ट देणार आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा प्लीज, कारण की सपोर्टची खूप गरज आहे. आज आपले 6000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. आणि मी इंस्टाग्राम ID बी टाकेल, तिकडं पण मला फॉलो करा, तिकडं पण असा सपोर्ट करा द्या तुमचा. हे बघा तर बस स्टॉपला गाडी लागली. आता कधी खाली उतरू आणि कधी घरी जाऊ असं झालं मला आता. चला मग जाऊया. खाली उतरल्यावर शूटचं काही जास्त करू शकत नाही, कारण की इथं कसं कॉलेजचे पोरी पण असतात ना, तर पाहतात ते, मग उगाच प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून मी काही करत नाही. चला जातो आपण घरी. हे बघा मित्रांनो, माझा मोठा भाऊ आलेला आहे मला घ्यायला. तर सकाळपासून कॉल चालू होते आणि फायनली आता घ्यायला येऊन गेला. तर चला आता आरामात घरी जाऊ. आता माझ्या मोठ्या पप्पांकडे जाईल, त्यांना काहीतरी काम आहे, त्यांच्याशी भेटून मग घरी जाईल. तर त्यांना भेटायला त्यांचं शॉपवर चाललो, ते शॉपवर काम करतात. तर चला त्यांना भेटायला जाऊन येतो. हे बघा पोचलोच. तर नंतर माझ्या घड्याळ खराब झाली, ते घड्याळचे सेल टाकायला आणलं, परत खराब होते. हे बघा ते मोठ्या पप्पांनी मला सामान दिलं म्हणे घरी नीट पोचव म्हणे. काय माहीत सगळेजण ना मलाच कामं सांगतात. तसं नाही की मी चांगलं काम करतो, मी आगाऊ जास्त आहे ना, तर म्हणून मला कामं सांगतात. तर चला घरी जातो आणि भाऊ थोडं गप्पा गोष्टी चालू आहेत आमच्यात. हॅलो मित्रांनो, पुरं ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला दाखवले नाही, पण कसं झालं कसं नाही. पण रस्त्यात भांडण पण झाली, माझी नाही पण जे आपलं पॅसेंजर जास्त बसले बसमध्ये, तर थोडं विवाद झाला. तर आता मी संध्याकाळी शार्प 7 वाजता पोचलो. आता 7:30 झाले. कसं फ्रेश वगैरे झालं ना, म्हणून थोडंसं टाईम झाला. तर आजचं थोडं छोटा ब्लॉग झाला. तर आता जसं मी काय करतो काय नाही, नेक्स्ट ब्लॉग कुठे आहे, तर आता थोडंसं बघा तुम्ही पुढे. आणि हा एक पुढे काहीतरी, आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कमेंटमध्ये सांगायचं की काय आणि कशासाठी आलो आहे मी गावाला, आणि 10, 11, 12 हे काय तारखे आहेत, आणि काय फंक्शन आहे, काय फेस्टिवल आहे खानदेशी लोकांचं, ते सगळं कमेंटमध्ये सांगायचं. ओके बाय. सबस्क्राईब टोका हां बरोबर. थँक्यू.